बाबा मी एक इच्छा व्यक्त केली, मला लोकसभा लढवायची. बरोबर. काय त्यात चुकीचं केलं, काय गैर केलं, बरोबर. काय शेतकऱ्याच्या पोरांनी किंवा खेळाडूंनी लढवायची नाही निवडणूक. बरोबर. तर बॅकग्राऊंड नाही असं नाही. झडपीची निवडणूक कशी अटीतटीची काढलेली आहे बरोबर. सगळ्या जिल्ह्याला माहित होतं. बरोबर. पण लोकसभा आणि जिल्हा परिषद लय फरक आहे. असं बरेच जण म्हणा नौका उमेदवार आहे. नौका जर असलो तरी काय काय केले, आता मला विरोधकांबरोबर बोलायचं नाही. बरोबर. कुणाचं काय कर्तृत्व आहे बरोबर. ते जनतेला माहित होतं. बरोबर. फक्त आता हे मी जे आज म्हणतोय माझा पराभव जनतेने केलेला नाही. ही घराणेशाहीची जी कीड लागलेली आहे आपल्या जिल्ह्याला. बरं. आणि आपण आपल्या जिल्ह्याचं कौतुकानं बाहेर, मी प्रत्येक ठिकाणी बोलतोय, आपण आपल्या जिल्ह्याचं कौतुक करून सांगतो. बरोबर. मी आज सांगतोय आमच्या जिल्ह्यातला किंवा माझ्या तालुक्यातला प्रत्येक भारतामध्ये कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी गेला आपण आज तर आमचा गलाई व्यवसाय भेटणार तिथे तुम्हाला. बरोबर. आमचे द्राक्षे एक्सपोर्ट होत आहेत, डाळिंब असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जिल्ह्याचं आपण कौतुक करून सांगतो. पण राजकारणाचा जर विषय घेतला आपण तर घराणेशाहीची कीड लागलेला आपला सांगली जिल्हा आहे. पण त्या किडीमध्ये मी त्या वादळामध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण ह्या घराणेशाहीतल्या लागलेल्या किडीला त्यातल्या किड्यांनी माझा पराभव केला, जनतेने पराभव केलेला नाही माझा.